नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। तर सुरुवात करूया, बनवूया पहिली रेसिपी। सगळ्यात आधी एक वाटण तयार करायचं आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी लसूण, अर्धा इंच आलं घेतलं, यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली। इथे आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, याबरोबरच एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून यामध्ये तुकडे करून घालायचे आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे। कांद्यामध्ये त्याबरोबरच बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे। ही पेस्ट तयार करून घेतली, ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले, यानंतर पाव चमचा ओवा घातला आणि अर्धा चमचा जिरं घातलं। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते। 1 चमचा यामध्ये सफेद तीळ घालायचे, 1 चमचा कसुरी मेथी घालायची, यानंतर पाव चमचा हळद घातले। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आपण जी पेस्ट तयार केली त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। हा पिठाचा असा गोळा मळून तयार केला, यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। पीठ मळून तयार आहे, थोडंसं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे। आता याचे आपण पराठे बनवणार आहोत। तर इथे मी एक गोळा घेतला आहे, हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे। चवीला हे थालीपीठ खूप छान लागतं आणि कांदा, बटाटा आणि गव्हाचं पीठ अशा घरच्या साहित्यामध्ये तयार होतो हा पराठा। तर इथे असा पराठा लाटून घेतला आहे मी, जी आपण पेस्ट घातली त्यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो। आता हा पराठा तुम्ही असाच भाजू शकता, याला छान राऊंड शेप यावा यासाठी इथे मी एका प्लेटने हा कट करून घेते, त्यामुळे आपले सगळे पराठे एका आकाराचे होतील। एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे। आता हा पराठा भाजून घेऊया। तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला मी तेल तूप काही लावलेलं नाही आहे, असाच हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा भाजल्यानंतर यावरती तेल लावायचं आहे। भाजल्यानंतर यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता अगदी खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। हा पराठा आपला भाजून तयार आहे। इथे हा पराठा मी लोणच्याबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व केला आहे। तर घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी खूपच खमंग अशी रेसिपी आहे। नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हा पराठा तयार करू शकता। आता बनवूया अशीच झटपट होणारी दुसरी मस्त रेसिपी। तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे, गूळ मी चिरून घेतला आहे म्हणजे हा पटकन विरघळेल। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी गूळ घेतला आहे, अर्धी वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी असं प्रमाण आहे। आता हा गूळ पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। इथे पूर्ण गूळ विरघळवून घेतला आहे, बाजूला ठेवूया। आणि आता इथे एका दुसऱ्या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेते। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ज्या वाटीने आपण गूळ पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। इथे आता मी जे गुळाचं पाणी आपण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि अजूनही हे घट्ट आहे, तर इथे मी यामध्ये आता पाणी घालते। तर सुरुवातीला गुळामध्ये आपण 1 वाटी पाणी घातलं होतं आणि मी आत्ता 1 वाटी पाणी घातलं, असं 2 वाटी पाणी मला इथे लागलं आहे।
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे आता अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा सुंठ पूड घातली आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। यानंतर इथे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर इथे बेकिंग सोडा घालते। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे। सोड्यावरती इथे मी थोडंसं पाणी घालते। यावरती 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेऊया। सोड्यामुळे आपली रेसिपी थोडीशी हलकी होईल। सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता यामध्ये 1 मोठा चमचा किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। खोबऱ्याची चव यामध्ये खूप छान लागते। सगळं मिक्स करून घेतलं। हे पीठ आता तयार आहे। आता इथे गॅसवरती मी एक तवा गरम करत ठेवला आहे। यावरती तेल घालायचं आहे आणि सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। जाडच करायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया। वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर उलटायचं आहे। यामध्ये गूळ आहे त्यामुळे रंग खूप छान येतो याला। अगदी पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता आहे। इथे मी थोडंसं तूप घातलंय। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं भाजून घेतलंय। तर ही होती आपली झटपट होणारी नाश्त्याची दुसरी रेसिपी। इथे मी आणखी एक करून घेते। एकानंतर एक तुम्ही झटपट हे नाश्त्यासाठी तयार करू शकता। मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त रेसिपी आहे ही। तर इथे मी दुसरं सुद्धा तयार करून घेतलंय। तर ही होती आपली मस्त चवदार दुसरी रेसिपी। गव्हाच्या पिठापासून आज आपण 2 वेगवेगळ्या मस्त रेसिपीज बनवल्या ज्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।